BA भाग 3 इतिहास पेपर 6 पेपरचं नाव आहे वस्तुसंग्रहालयशास्त्र व दप्तरशास्त्राची ओळख. तर यामध्ये आपण वस्तुसंग्रहालयाचे दोन्ही विभाग मग की ज्यामध्ये वस्तुसंग्रहालयशास्त्राचा इतिहास असेल, वस्तुसंग्रहालय सांभाळणारा जो काही अभिरक्षक आहे त्याची कर्तव्य जबाबदाऱ्या किंवा वस्तुसंग्रहालयाचे विविध प्रकार हे 3 टॉपिक बघितले. आणि वस्तुसंग्रहालयाच्या व्यवस्थापनामध्ये वस्तू गोळा करण्याच्या पद्धती, वस्तूंची काळजी, त्याचं जतन कसं करणे, संवर्धन कसं करणे, प्रदर्शनाचे प्रकार किती, प्रदर्शन करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावयाची आणि याबरोबरच वस्तुसंग्रहालयाची बदलती भूमिका म्हणजेच मनोरंजनातून शिक्षणाकडे किंवा शिक्षणामध्ये वस्तुसंग्रहालयाची काय भूमिका आहे हे आपण बघितलं. आणि आता आपण टॉपिक नंबर 3 की दप्तरशास्त्र आणि त्यामध्ये जे 3 टॉपिक आहेत की त्यामध्ये दप्तरशास्त्राची व्याख्या असेल, व्याप्ती असेल, ध्येय असतील किंवा इतिहास म्हणून दप्तरशास्त्राचं काय महत्त्व आहे की त्याचं इतिहासामध्ये सांस्कृतिक इतिहास असेल, राजकीय इतिहास असेल, सामाजिक इतिहास असेल किंवा आर्थिक इतिहास असेल, त्यामध्ये दप्तरशास्त्र आपल्याला कोणती मदत करतं. आणि त्यानंतर जी कागदपत्रं आहेत इतिहासामध्ये त्याचं वर्गीकरण कसं करायचं, प्राथमिक साधने, दुय्यम साधने, प्राथमिक साधनांमध्ये काय कोणकोणत्या गोष्टी येतात, दुय्यम साधनामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, हा सगळा अभ्यास आपण या दप्तरशास्त्राच्या पहिल्या विभागामध्ये म्हणजे आपल्याला दप्तरशास्त्राचे देखील 2 प्रकरणं आहेत. तर त्यामध्ये ह्या पहिल्या प्रकरणामध्ये ही 3 छोटे छोटे टॉपिक आपण शिकावायचे आहेत. आता या पहिल्या टॉपिककडे म्हणजेच व्याप्ती असेल, व्याख्या असतील की ध्येय असतील याकडे बघत असताना सेनबॉस म्हणतो नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री. कारण जर कागदपत्रच नाही तर इतिहास कसा तयार होईल. आणि म्हणून दप्तराची व्याख्या बघत असताना किंवा या दप्तरखान्याची पण व्याख्या बघत असताना मानवाच्या पृथ्वीवरील विकासाबरोबर नैसर्गिकरित्या निर्मित झालेली कागदपत्रे म्हणजे दप्तरखाना होय. किंवा जेव्हा एखादी घटना महत्त्वाची असते तेव्हा त्या घटनेचे रेकॉर्ड संबंधित अधिकाऱ्यामार्फत ठेवले जाते, त्याला दप्तर असे म्हणतात. किंवा आणि अशी दप्तरं जिथं ठेवलेली असतात त्या जागेला दप्तरखाना असं म्हटलं जातं. आणि या दप्तराचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला दप्तरशास्त्र असं म्हटलं जातं. आता कागदपत्रे, नोंदी, दप्तर हे शब्द जरी वेगवेगळे असले तरी त्यात फारसा फरक नाही. कागदपत्रे म्हणजे डॉक्युमेंट हा शब्द लॅटिनमधून घेतलेला आहे. याचा अर्थ पुरावा, उदाहरण, काहीतरी लिहिलेले असते. किंवा नोंदी या शब्दाची व्याख्या करायची झाल्यास नोंदीला इंग्रजीमध्ये रेकॉर्ड असं म्हणतात. आणि रेकॉर्ड हा शब्द लॅटिन शब्द रेकॉर्डरी यामधून घेतलेला आहे. याचा अर्थ मनापासून करणे असा आहे. तसंच लॅटिनमधील कॉर म्हणजेच हृदय, हार्ट याचाही रेकॉर्डशी संबंधित आहे. याचे एकत्रित स्वरूप म्हणजे एक पाटी, एक नजर टाकली की परत जसेच्या तसे सांगणे म्हणजेच पाठांतर होय. आणि ती तसंच लिहून काढणे म्हणजे नोंद करणे होय. प्राध्यापक गॉस्चॉक म्हणतात एखाद्या घटनेसंबंधी सूचना देण्याच्या उद्देशाने किंवा घटनेमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तीला स्मरण करण्याच्या हेतूने जी कागदपत्रे लिहिलेली असतात त्याला रेकॉर्ड असे म्हणतात. आता दप्तर जी साधने प्रशासकीय किंवा कार्यकारी उपयोगासाठी निर्माण होतात, मग ही सार्वजनिक असोत का खाजगी असोत, स्वतःच्या ताब्यात ठेवून स्वतःच्या माहितीसाठी वापरली जातात त्याला दप्तर म्हणतात. मग असेल आता सध्या केंद्र सरकारचं दप्तर असेल
किंवा राज्य सरकारची दप्तरं असतील, प्रत्येक राज्याची, मग महाराष्ट्र शासनाचं असेल किंवा तमिळनाडू शासनाचं असेल, आणि महाराष्ट्र राज्यामध्ये देखील प्रत्येक जिल्ह्यामध्ये अभिलेखागार आहे. जिल्ह्यामध्ये असेल किंवा त्याचा विभाग असतील तर त्या विभागाचं देखील दप्तर. कागदपत्रांमध्ये समकालीन कागदपत्रे, गुप्त पत्रव्यवहार, आठवणी, आत्मवृत्ते, सरकारी कागदपत्रे, प्रश्नावली, सार्वजनिक कागदपत्रे, पोवाडे यांचाही समावेश केला जातो. याशिवाय दुय्यम दर्जाच्या कागदपत्रामध्ये वेगवेगळी प्रकाशने, जे पुस्तकाची असतील, नियतकालिके, हँडबिले, मासिके यांचा देखील समावेश केला जातो. याशिवाय एखादी सूचना, लढाईवरील प्रसंगाच्या वेळी केलेल्या सूचना, परराष्ट्रातील वकिलाने केलेल्या सूचना इत्यादींची शक्यता जरी केली असली तरी त्या पडताळून पाहाव्या लागतात. हेनरी जेनकिन्सन म्हणतात, यांनी कागदपत्र आणि दप्तरातील फरक पुढीलप्रमाणे सांगितला आहे. ते म्हणतात, कागदपत्रामध्ये हस्तलिखिते, छापील लिपी, खुणा, छपाई केलेली साधने किंवा त्याचा काही भाग पुरावा म्हणून आर्काइव्ह्ज हा शब्द मूलतः ग्रीक भाषेतून आलेला आहे. ग्रीकमध्ये यास ॲप्लाव असे म्हणतात. याचा अर्थ सार्वजनिक कार्यालय किंवा मुख्य न्यायाधीशांचे निवासस्थान असा होतो. यानंतर हा शब्द आर्चिऑन म्हणून रूढ झाला. दप्तर म्हणजे कागदपत्रांची साठवणूक, कागदपत्रांची नोंद असलेले ठिकाण आणि कागदपत्रांच्या एकत्रित नोंदी म्हणजे दप्तरखाना व दप्तरशास्त्र म्हणजे दप्तरांचे प्रशासकीय शास्त्र होय. या दप्तरखान्यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. प्रथम कागदपत्र, त्यानंतर ही कागदपत्र ज्या ठिकाणी किंवा जिथं ठेवली जातात ती इमारत, आणि तिसरं म्हणजे अशा कागदपत्रांची संदर्भ सेवा उपलब्ध करून देणारी प्रशासकीय यंत्रणा होय. आता याचा जातो अभ्यास किंवा याची कागदपत्र ध्येय बघत असताना जी साधने प्रशासक युरोपियन देशात किंवा युरोपियन इतिहास निर्मित होताना युरोपियन देशात सार्वजनिक दप्तरांच्या संस्था ग्रीक संस्थांच्या ताब्यात अस्सलपणाचा सांभाळ करत असताना वापरली जातात किंवा त्यामध्ये संस्थेचे यानंतर कागदीचे यश असते महत्त्व लक्षात घेऊन साधनांना दप्तर असे म्हणतात. दप्तरांना यामध्ये कायदेशीर कागद स्वरूप प्रशासनातील आदेश, त्याला मेट्रॉन असे म्हणतात. मृत्यूपत्र, या मंदिरामध्ये कायदेचे पत्र, विधिमंडळाची कागदपत्रे समकालीनची नोंद होते. ती अव्वल दर्जाची संरक्षणासाठी केलेली विधाने जातात. यानंतर आपण दप्तर नाटकांची हस्तलिखिते, इतिहास, ऑलिम्पिक विजेत्यांची नावे इत्यादी कागदपत्रांचे संग्रहण पपायरस रोल्स या ठिकाणी यामधून केले गेले. इसवी सन 1302 मध्ये बोलगना येथे पहिला दप्तरदार नेमला असावा. त्याने कागदपत्रांचे संयोजन करावे असे अपेक्षित होते. कागदपत्रांच्या बाबतीत नाईल नदीकाठची संस्कृती, युफ्रेटिस संस्कृती, तैग्रिक संस्कृती, ग्रीक रोमन संस्कृती आणि भारताच्या संदर्भात बघावयास गेल्यास सिंधू संस्कृतीच्या वेळी नोंदी करण्याच्या पद्धती पुढील प्रमाणे होत्या. त्यामध्ये खुणा, चित्रे, रंगकाम, कोरीवकाम तसेच साधनांमध्येही विविधता होती. विटा, लाकूड, प्राण्यांची कातडी, वृक्षाची पाने, गुहेतील दगडी भिंती या ठिकाणी हे साहित्य यावर हे साहित्य लिखित पद्धतीने ठेवले जाईल. या रेकॉर्डचे स्वरूप शासकीय, धार्मिक किंवा आर्थिक स्वरूपाचे होते. त्यामध्ये खालील साधनांचा समावेश होतो: जमिनीविषयक कायदे, प्रशासकीय कार्यवाहीचे पुरावे, राजवाडे यांचे रेकॉर्ड, चर्च, मंदिरे यांचे रेकॉर्ड, भूमी सर्वेक्षण किंवा शेतसाऱ्यासंदर्भातले कागद, व्यापारी देवघेवीच्या अकाउंट्सच्या पुस्तिका यांचा समावेश केला जाईल. दप्तरशास्त्राच्या बाबतीत आधुनिक कालखंडात जर विचार करावायचा झाल्यास तर फ्रेंच राजक्रांती झाली तेव्हा 1789 मध्ये आधुनिक व सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न या दप्तरांमध्ये
केला गेला आणि कागदपत्रांना राष्ट्रीय संपत्ती म्हणून पहिल्यांदा जाहीर केले गेले. तर 1838मध्ये पब्लिक रेकॉर्ड ऑफिस ही संस्था स्थापन करून इंग्लंडने महत्त्वाच्या कागदपत्रांचे जतन केले. तर 1934मध्ये अमेरिकेत राष्ट्रीय दप्तर निगम स्थापन करण्यात आले. पुढे जेव्हा इंग्लंडचे भारतामध्ये जेव्हा आगमन झालं तेव्हा 1891मध्ये इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंटची स्थापना या भारतामध्ये केली गेली आणि त्यालाच पुढं भारताचे राष्ट्रीय दप्तर निगम संबोधण्यात आले. असं जरी असले तरी भारतीयांना दप्तराचे महत्त्व फार पूर्वीपासूनच कळले होते. पण दुर्दैवानं जी काही परकीय आक्रमण झाली, म्हणजेच अरबांचं आक्रमण झालं, नंतर तुर्कांचं आक्रमण झालं किंवा मुघलांचं आक्रमण, तर या परकीय आक्रमणांबरोबरच काही दप्तर नैसर्गिक अपघातानं की ज्याच्यामध्ये मग भूकंप असेल किंवा अति पाऊस असेल, यामुळे देखील काही दप्तर नष्ट झालं. दप्तरांची क्षेत्रे काळाबरोबर वाढत गेली. सुरुवातीला फक्त ऐतिहासिक हस्तलिखिते, ऐतिहासिक पत्रे, प्राचीन नियम, ताम्रपट, ठसे, सिक्के आणि त्या अनुषंगाने इतर गोष्टींचाच समावेश होता. पण आता आधुनिक दप्तरखान्यात मात्र असा काही संबंध ठेवला नाही. दप्तरखान्याला सर्वच रेकॉर्ड महत्त्वाचे असते, पण सर्वच रेकॉर्ड म्हणजे दप्तरखाना नव्हे. तर सध्या दप्तरखान्याची पुढं 3 क्षेत्रे निश्चित केलेली दिसून येतात. तर पहिलं म्हणजे संघटन, व्यवस्थापन आणि निर्मिती यासाठी सुयोग्य प्रशासन देऊन कागदपत्रांचे वर्गीकरण करणे किंवा व्यवस्था ठेवणे. दुसरं म्हणजे नुसतंच वर्गीकरण न करता कागदपत्रांचे काही नुकसान होणार नाही त्याची काळजी घेणं, म्हणजे उदाहरणार्थ आग असेल, पूर असेल किंवा बाकी इतर नैसर्गिक आपत्ती तर त्याच्यापासून रक्षण करणे. आणि तिसरं म्हणजे अशी कागदपत्र जी महत्त्वाची कागदपत्रं आहेत ती संशोधनाच्या कामासाठी उपलब्ध करून देणं हे महत्त्वाचे कार्य आज दप्तराचे समजले जाते. तरी हे आपण बघितलेलं आहे. तरी तुम्हाला महत्त्वाच्या स्लाईडमध्ये जे अंक हे आहेत बघा, महत्त्वाचे सनावळे आहेत ते दिले आहे. उदाहरणार्थ 1790मध्ये कागदपत्रांना राष्ट्रीय संपत्ती जाहीर केली किंवा इंग्लंडमध्ये 1838मध्ये पब्लिक रेकॉर्ड ऑफिस तयार केलं गेलं किंवा राष्ट्रीय दप्तर निगम 1834मध्ये तयार केलं गेलं आणि 1891मध्ये भारतामध्ये मात्र इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट हे 1891मध्ये इंग्रजांच्या आगमनानंतरच हे काम इथं आपल्या भारतामध्ये केलं गेलं. तर दप्तरशास्त्राचं महत्त्व काय, तर सरकारी, बिनसरकारी, राज्यकारभाराची, जमा खर्च, करार, धार्मिक संडा इत्यादी कागदपत्र आपल्याकडे जमा असतात. तर यावरून तत्कालीन राजकीय आपल्याला माहिती मिळू शकते. तर सामाजिकमध्ये तत्कालीन रूढी, परंपरा, पोशाख, समाजरचना इत्यादीचं ज्ञान त्या कागदपत्रावरून होतं. आर्थिकमधूनमध्ये त्याची जी काय अकाउंट, व्यापारी देवघेव असते किंवा त्या काळातील व्यापारी केंद्र कुठली होती किंवा चलनव्यवस्था काय होती, कोणकोणत्या वस्तूंचा व्यापार होत होता, कोणत्या वस्तू निर्यात होत होत्या, कोणत्या वस्तू आयात होत्या, याबद्दलची माहिती त्यामध्ये होऊ शकतं. तर नेमकं म्हणजे अजून प्रशासकीय महत्त्व काय या दप्तरातून होतं, तर कार्यक्रमाची आपण तपासणी करू शकतो कागदपत्रावरून. आणि जर काही कार्यक्रम राबवताना किंवा नियोजन करताना जर काही थोड्याफार चुका झाल्या किंवा अंमलबजावणीमध्ये काही चुका झाल्या तर आपल्याला कळू शकतं की आपण कुठं चुकलो आणि त्या सुधारणा घडवण्यासाठी ही जी कागदपत्रं अत्यंत उपयोगी ठरतात. यानंतर सांस्कृतिक कागदपत्रांमध्ये सांस्कृतिक वारसा, ओळख, संग्रहालये, तर पुरातत्वीय साधनं, त्यामध्ये मग ऐतिहासिक जर आपण घेतलं तर त्यामध्ये भौतिक साधनं, वाङ्मयीन साधनं
यामधून पुन्हा आपण एकदा आपला प्राचीन वारसा तपासू शकतो किंवा इतिहास पुनर्लेखन करण्यासाठी ही अशी जी काय आपण संग्रहालयामध्ये जी साधनं आहेत किंवा ज्या वस्तू आहेत, वास्तू आहेत किंवा पुरातत्वी साधनं आहेत, यामधून पुन्हा एकदा इतिहासाचं पुनर्लेखन शक्य आहे. तर बघा, आज आपण खऱ्या अर्थानं दप्तर म्हणजे काय, दप्तरशास्त्रामध्ये कागदपत्र किंवा रेकॉर्ड यांच्या व्याख्या बघितल्या. यानंतर दप्तरखान्याची व्याख्या बघितली, दप्तरांचा इतिहास बघितला आणि दप्तरशास्त्रामध्ये इतिहास ह्या विषयाव्यतिरिक्त अजून कोणकोणत्या विषयांचं रेकॉर्ड ठेवलं जातं हेही बघितलं. याचबरोबर युरोपातला पण आपण इतिहास बघितला आणि या दप्तरशास्त्राचं ऐतिहासिक महत्त्व, ऐतिहासिक असेल, प्रशासकीय असेल, सांस्कृतिक महत्त्व हे आपण आज बघितलं. तर तुम्हाला काही स्लाईड पण दाखवल्या. तर पहिली जी सुरुवातीची स्लाईड आहे, तर यामध्ये मी दप्तरखाना थोडक्यात कसा असतो त्याचं नियोजन किंवा शेजारी आपल्या भारतातलं जे आहे बघा इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट, तिच्या इमारतीचे ते पहिलं चित्र मी ठेवलेलं आहे. तर ते पुन्हा तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला जर काही शंका असतील तर पुन्हा एकदा मला फोन करू शकता. ग्रुपवर देखील काही असेल तर टाकू शकता. आणि कृपया प्लीज व्हिडिओ बघत राहा. थँक्यू.